तर शेतकऱ्याच्या पोरांनो, शेती मोजता येत नाही तर शाळेत जाता कशाला? तर मित्र आज आपण शेती कशी मोजावी ते पाहणार बघा. तर बघा, ग्रामीण भागामध्ये बरेच भांडणं बघा 90% भांडणं ही शेतीमुळे असतात बघा. माझा धुरा इकडे आला, तुझा धुरा तिकडे गेला. ह्याच्यामुळे भांडणं, माराकुट्या होत असतात. का? तर त्यांना गणित समजत नाही. तर पहा एकदम सोप्या भाषेत आपण काय करणार आहोत, शेती कशी मोजावी आणि ते आपण पाहणार आहोत. चला लगेच पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रो, आधी आपण थोडीशी शेतीबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊ. एक आर म्हणजे काय असते म्हणजे बघा, एक गुंठा असतो बघा. आता एक गुंठा म्हणजे काय असते, किती असते? 33 गुणिले 33 म्हणजे 33 फूट बाय 33 फूट म्हणजेच काय असते 1089 स्क्वेअर फूट म्हणजेच काय असतो, एक प्लॉट असतो. आपण म्हणतो बघा, एक प्लॉट घेतलो, दोन प्लॉट घेतलो म्हणजेच काय असते 33 बाय 33 चा एक प्लॉट असतो. बघा 1 एकर म्हणजे काय असते 40 आर बघा. पण त्या जर 7 वाऱ्या जर तुम्ही पाहिलं तर 40 आर किंवा 20 आर किंवा मग 35 आर असे लिहिले असते बघा. म्हणजे हे गुंठे असते बघा, 40 गुंठे म्हणजे आर असते. आता 1 एकर जर आपण स्क्वेअर फूट मध्ये काढायचं झालं तर बघा, 40 गुणिले 1089 म्हणजेच काय 43,560 हे असं स्क्वेअर फूट मध्ये असते 1 एकरचं. तर बघा, समजा तुमची शेती आयताकृती जर असेल तर ते कशी मोजायची? तर बघा, समजा बघा आता तुम्हाला माहित आहे आयताच्या समोरासमोर बाजू कशा असतात, सारख्या असतात. तर बघा काय करायचं, 30 गुणिले 300 गुणिले 150 बघा. आता मी बघा ही कॅल्क्युलेशन ह्यासाठी केले, आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून ऑलरेडी मी काय केले कॅल्क्युलेशन याच्यावर करून घेतले. तर पहा समजून होया. 300 गुणिले 150 जर या 300 गुणिले 150 केलं तरी तेव्हा 15 तरी 45 आणि किती 45,000 आलं बघा. 45,000 भागिले 1089. 1089 का करायचं? तर 1089 म्हणजे काय असते, एक गुंठा म्हणजे आपला गुंठ्यामध्ये काढायचा. आता हे 45,000 स्क्वेअर फूट मध्ये आलं. काय आलं? हे स्क्वेअर फूट मध्ये आलं. पण आपला काढायचा आहे गुंठ्यामध्ये. मग गुंठ्यामध्ये काढण्यासाठी 1089 काय करायचं, भाग घालायचं. 45,000 भागिले 1089 सॉरी 45 45,000 भागिले 1089 जर केलं तर उत्तर बघा 41.32 हे आलं बघा. म्हणजेच किती 1 एकर 1 गुंठे हे आपलं काय झालं, एरिया आलं. आता बघा समजा एक समान जर जमीन नसेल बघा, आता ही इथं बघा, इथं एवढीशी आहे किंवा मग ही लांबी वेगळी आहे, ही लांबी वेगळी आहे बघा. समजा इथं 250 आहे आणि ही बघा ही 400 आहे. म्हणजे चारही बाजू बघा सारख्या नाहीत बघा. ह्याच्यात फक्त दोन बाजू सारख्या आहेत आणि इथं ह्या दोन बाजू समोरासमोर सारख्या नाहीत. त्यावेळेस काय करायचं, 300 अधिक 400 म्हणजे हे दोघांची बेरीज करायचं आणि त्यांची काय करायचं, सरासरी काढायचं. 300 प्लस 400 येते किती 700. 700 भागिले 2 काढा म्हणजे दोन बाजू आहेत. मग 700 भागिले 2 किती येते 350. हे झालं. आता हे उरलेले दोन साईड, ही 250 आहे, ही 250. 250 प्लस 250 किती आलं 500. 500 भागिले 2 किती झालं 250. आता ह्या दोघांची काय करा, गुणाकार करा. 350 गुणिले 250 बघा. 350 गुणिले 250 जर केलं तर उत्तर येते 87,500 स्क्वेअर फूट. आता आपला काढायचं गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करा, याला 1089 काय केला, भाग घाला. मग ह्याला जर 1089 जर भाग घातला तर येते बघा 80.34 म्हणजेच 2 एकर 34 पॉईंट म्हणजे 2 एकर सरासरी आपली 2 एकर जमीन झाली बघा. 2 एकर बघा. आता बघा कधी कधी असं असतंय चारही बाजू समान असतात शेतीची, त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस पण बघा सोपं आहे एकदम. आता काय करायचं, समोरासमोरील बाजूची काय करायचं, बेरीज करायचं आणि सरासरी काढायचं. ही बाजू 200 आहे आणि ही 400. 200 प्लस 400 किती आलं 600 भागिले 2 किती आलं 300. आता ही 150 आहे आणि ही 300 आहे. 300 प्लस 150 किती आलं 400. 400 भागिले 2 म्हणजे किती आलं बघा 225. आता ह्या 300 गुणिले 225 याचा करा गुणाकार. 300 गुणिले 225 किती आलं 67,500 स्क्वेअर फूट मध्ये आलं. पण आपला काय करायचं आहे, आता गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करा, 67,500 ला भाग घाला 1089. मग उत्तर येईल आपलं बघा 61.98 गुंठे. म्हणजे बघा 1 एकर आणि वरचे 21 हे झाले गुंठे. म्हणजे सरासरी 1.5 एकर पर्यंत आपली ही जमीन आहे बघा. अशा प्रकारे जमीन मोजायचं विद्यार्थी मित्रो. जर शेती जर तुमचा डाऊट येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्क्वेअर फूट मध्ये तुमची जमीन मोजू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल विद्यार्थी मित्रो, किंवा इथं कोणी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.